साहेब एक आदेश जो आलेला आहे ते नेमका उपमुख्यमंत्री साहेबांचा काय नेमका आदेश आलेला आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने? या संदर्भामध्ये आज जी बैठक झाली ज्याच्या बाबतीत मी दुपारी आपल्या सगळ्या माध्यम प्रतिनिधींशी बोललो की आमच्या शिवसेना पक्षाच्या जिल्ह्यातल्या सर्व मान्य मतदारांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं जिल्हा कोर कमिटीनं आणि आदरणीय मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मान्य शिंदे साहेबांच्याकडे हा सविस्तर सगळा अहवाल सदस्यांच्या म्हणण्यासह जेव्हा मी या ठिकाणी दिला त्यावेळी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ते सगळं ऐकून घेतल्यानंतर मला सांगितलेलं आहे की आपल्याला महायुतीचंच काम या निवडणुकीमध्ये करायचं आहे. 17च्या 17 उमेदवार जे 6 बिनविरोध निवडून आलेले सोडून जे 11 उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये ते सर्वच्या सर्व महायुती धर्म म्हणून आपल्याला निवडून आणायचे आहेत. त्यामुळं शिवसेनेचा आदेश आहे, मुख्य नेत्यांचा आदेश आहे की आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून जी जागा सातारा सांगलीची भारतीय जनता पक्षाला सुटलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणायची सगळ्या ताकदीनं तुम्ही प्रयत्न करायचा आहे. एकही मत आपलं इकडं तिकडं जाता उपयोगाचं नाही याची सुद्धा दक्षता जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्ही घ्या आणि सर्व सदस्यांना या पक्षाच्या आदेशाप्रमाणे मतदान करण्याचे आदेश मी स्वतः पक्षाचा मुख्य नेता म्हणून दिलेले आहे असं सांगण्याचे आदेश माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मला दिलेले आहेत. सदस्यांची नाराजी तुम्ही ऐकून घेतली होती. आता ती नाराजी आता कशा पद्धतीने त्यांना म्हणजे सांगितलं जाणार आहे जे मतदार आहेत या बाबतीत सुद्धा मी आदरणीय शिंदे साहेबांना सांगितलेलं आहे त्यांच्या कानावर या गोष्टी घातलेल्या आहेत की मतदार जे सदस्य आहेत नगरसेवक आणि जेटी सदस्य सभापती नगराध्यक्ष त्यांच्या भावना या संदर्भातल्या तीव्र होत्या तरी देखील साहेबांनी सांगितलेलं आहे त्या भावना जरी त्यांनी व्यक्त केल्या असल्या तरी पालकमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे तुम्ही सगळ्यांच्या शंका निरसन करा आणि समजा काही गैरसमज असतील तर या मतदानानंतर निवडणुकीनंतर एकत्र बसून ते सोडवता येतील. सगळ्या सदस्यांनी कुठलाही किंतु परंतु मनात न ठेवता महायुती धर्म पाळून या जागेवरती भाजपच्या उमेदवाराला विजयी करा अशा पद्धतीचे आदेश मान्य शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. ओके.